नमस्कार बहिणींनो, आज आहे 21 फेब्रुवारी 2026. ओके. सो आज लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ते आपण बघून घेऊया. जर तुम्हाला अजून 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा आहे. ओके. सी पहिली अपडेट आहे, आता सगळ्यात मोठी अपडेट आहे. ओके. सो बेसिकली 86 लाख महिलांची नावे आता लाडकी बहीण योजनेच्या यादीतून कमी झाली आहेत. ओके. सो सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 86 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून आता कमी झाली आहेत. डिसेंबर 2025चा हप्ता फक्त आणि फक्त सुमारे 1,60,00,000 महिलांनाच मिळाला आहे. म्हणजे ज्या महिलांनी KYC कंप्लीट केली नाही किंवा चुकीच्या रीतीने केली आहे त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत. ओके. जोपर्यंत त्यांची KYC पूर्णरित्या बरोबररित्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्यांना पैसे मिळणार नाहीत. काही महिलांचे तर नोव्हेंबरपासून पैसे अडकलेले आहेत. ओके. आणि मग उरलेल्या महिलांचे पैसे का थांबले? ओके. यामागचं मुख्य कारण आहे KYC अपूर्ण किंवा चुकीची माहिती. ओके. आता सांगायचं झालं तर KYC मध्ये नेमकी काय समस्या आहे? सो बेसिकली काही महिलांनी काय केलं, KYC कंप्लीट करताना तिथे पर्याय असतात ना, तो चुकीचा पर्याय निवडला आणि काहींच्या महिलांच्या आधार आणि बँक खात्यातील माहितीच जुळत नाही आहे. तर काहींची KYCच पूर्ण झालेली नाही आहे. ओके. विशेषतः जळगाव जिल्ह्यात हजारो महिलांची KYC चुकीची आढळली आहे. ओके. सो सरकारने आता अंतिम संधी दिली आहे. ओके. सरकारने आता अंतिम संधी दिली आहे. ओके. सो सरकारने 31 मार्च 2026पर्यंत KYC सुधारण्यासाठी अंतिम मुदत वाढवली आहे. जर तुम्ही या तारखेपूर्वी तुमची KYC दुरुस्त केली तर थांबलेले हप्ते तुम्हाला एकत्रित मिळण्याची शक्यता आहे आणि मिळणारच. ओके. ही आपली तिसरी अपडेट झाली. ओके. सो बेसिकली आता मी तुम्हाला सांगतो की करायचं काय. ओके. आता यात काय आहे, काही महिलांना सुधारलेल्या KYC नंतर एकत्रित पेमेंट उदाहरणार्थ 3,000 किंवा 4,500 मिळण्याची शक्यता सरकारने सांगितली आहे. परंतु त्यासाठी KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जे थकलेले 1,500 रुपये वितरण आहे, जर KYC बरोबररित्या महिलांना तुम्ही केली तर तुम्हाला हे नोव्हेंबरपासून ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांना एकदाच मिळू शकतात. ओके. सो आता करायचं काय तुम्हाला सांगतो मी. तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का ते पहिल्यांदा तुम्ही तपासा. ओके. त्याच्यानंतर अधिकृत वेबसाईट किंवा सेतू केंद्रावर जाऊन KYC स्टेटस तुम्ही एकदा चेक करा आणि चुकीची माहिती असेल तर लगेच दुरुस्ती करा. ओके. जर तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर थांबू नका, तात्काळ तुमची माहिती तपासा, नाहीतर पुढील हप्ते तुमचे थांबू शकतात. ओके. सो जर हीच होती आजची आपली 21 फेब्रुवारी 2026 लाडकी बहीण योजनेबद्दलच्या अपडेट्स. ओके. सो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक करा आणि अशाच रोजच्या लाडकी बहीण योजनेबद्दल आणि बाकीच्या सरकारी महत्त्वाच्या योजनेबद्दल अपडेटसाठी जर तुम्हाला रोजच्या रोज अपडेट कमी शब्दात बघायचे असतील एकदम खऱ्यापणाने, ओके, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.